Dear student, in the last lecture we have seen phylum Porifera, Coelenterata, or it is also called as the Cnidaria, Platyhelminthus, Acylhelminthus and phylum Annelida. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारा जो काही रंध्रीय प्राणी संघ सिलेंटरेटा किंवा निडारिया, त्याच्यानंतर गोड कृमी, चपटी कृमी, त्याच्यानंतर असणारे जे काही वलयी प्राणी संघ याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. आज आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही फायलम जो आहे तर तो आर्थ्रोपोड, संधिपाद प्राणी. तर संधिपाद मी सांगितलं की एकापेक्षा किंवा दोनापेक्षा जास्त पाहिजे आहेत तर अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते सर्वच्या सर्व आर्थ्रोपोडा हा जो काही गट जो आहे तर त्या गटामध्ये त्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. आता अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की दीज ॲनिमल हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं काय झालेलं असतं की छोटे छोटे अशा प्रकारचे जे काही तुकडे जे आहेत तर त्या तुकड्यांनी जुडून त्या ठिकाणी अपेंडेजेस म्हणजे उपंग जे आहेत तर ती उपंग त्या ठिकाणी तयार झालेले असतात आणि हेन्स दे आर कॉल्ड एज द आर्थ्रोपॉड्स. आणि म्हणूनच त्यांना काय म्हणतात, संधिपाद प्राणी जे आहेत तर ते संधिपाद प्राणी त्या ठिकाणी म्हणतात. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. काय सांगता येईल की दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड, काय सांगितले, जॉईंटेड अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे काय, उपंग. आणि म्हणून यांना काय म्हणतात तर त्या ठिकाणी आर्थ्रोपॉड जे आहे तर ते आर्थ्रोपॉड्स त्या ठिकाणी म्हणतात. बरोबर. यांचं असणारे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही तुकडे जे आहेत तर त्या तुकड्यांपासून त्या ठिकाणी ते तयार झालेलं असतं किंवा त्या ठिकाणी अपेंडेजेस उपंग त्या ठिकाणी म्हणता नसतात आणि म्हणून याला त्या ठिकाणी आर्थ्रोपोडा त्या ठिकाणी म्हणतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितलेली की प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर्स ऑफ ॲनिमल फ्रॉम दिस फायलम. पाहतो की पृथ्वी हा जो काय असणारा जो काही प्लॅनेट जो आहे उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहामध्ये या संघातील म्हणजे फायलम आर्थ्रोपोडा जो आहे तर त्या फायलम आर्थ्रोपोडा गटामधील प्राण्यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी. आणि हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल इन ॲनिमल किंगडम. आणि म्हणून संधिपात असणारा जो काही प्राणी संघ जो आहे तर तो हा प्राणी संघ या प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षामध्ये सर्वात प्रकारे यशस्वी झालेला जो काही संघ जो आहे तर तो संघ असणारे फायलम आर्थ्रोपोडा. बरोबर, वाक्य लक्षात ठेवा. तिसरं आपल्याला सांगता येईल पहा की दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ द हॅबिटंट रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशन टू द हायेस्ट माउंटन. हा जो काही प्राणी संघ जो आहे तर त्या प्राणी संघामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर तो डीपेस्ट ओशन म्हणजे खोल अशा प्रकारचा महासागर ते सर्वात उंच अशा प्रकारचं टॉप माउंटन जे आहे, सर्वात उंच अशा प्रकारचं शिखर जे आहे, अशा सर्व प्रकारचे असणारे जे काही हॅबिटंट आदिवासी जे आहेत तर त्या आदिवासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की दीज animals are found in all types of habitats ranging from deepest ocean. आता deepest ocean म्हणजे काय, खोल अशा प्रकारचा असणारा जो काही महासागर टू हायेस्ट माउंट जी सर्वात अशा प्रकारची उंच अशा प्रकारची शिखर जे आहेत तर त्या शिखरापर्यंत या गटामधले प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली
की बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, युकॉलिनेट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंट. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं शरीर 3 स्तरांचं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की युकॉलिनेट. मग अशा आपण पाहिलं, कशामध्ये पाहिलंय की सर्वसाधारणपणे ॲनिलिडा जो आहे तर त्या ॲनिलिडामधले असणारे काही प्राणी जे आहेत तर ते कसे पाहिले आपण, तर त्या ठिकाणी लॉंग, सिलेंड्रिकल आणि मॅटेमॅरिकल त्या ठिकाणी पाहिले, बरोबर. त्याच्यानंतर ॲनिलिडा गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते युकॉलिनेट आहेत. तशाच पद्धतीने आर्थ्रोपोडामधले सुद्धा प्राणी जे आहेत तर ते युकॉलिनेट आहेत. म्हणजे त्यांचे असणारे जे काही शरीर जे आहेत तर त्या शरीरामध्ये सत्य अशा प्रकारची देहगुहा जी आहे तर ती देहगुहा त्या ठिकाणी असते, द्विपार्श्व समिती त्या ठिकाणी असते. आणि शरीर जे आहे तर ते शरीर सेगमेंट म्हणजे खंड जे आहे तर त्या खंडांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं. जी चौथी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगता येईल की बॉडी जी आहे तर ती बॉडी कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक, बरोबर, ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर सिमेट्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल बायलॅटरली सिमेट्रिकल, बरोबर, द्विपार्श्व समिती त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल युकॉलिनेट, म्हणजे प्रत्यक्ष किंवा सत्य अशा प्रकारची देहगुहा जी आहे तर ती देहगुहा असते. आणि शरीर जे आहे तर ते शरीर कशाचं बनलेलं असतं, तर सेगमेंट जे आहे तर त्या सेगमेंटचं खंडांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं, बरोबर. पुढे 5वी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितले की चिटिनियस हेक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. काय सांगितले की चिटिनियस हेक्झोस्केलेटन is present around the body. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराभोवती कायटिन युक्त अशा प्रकारचं हेक्झो म्हणजे बाहेरच बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आले. आणि 6वी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की these animals are unisexual. These animals are unisexual. म्हणजे या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी कसे सांगितले आपल्याला, तर एकलिंगी त्या ठिकाणी आहेत, एकच सेक्स ऑर्गन्स त्या ठिकाणी असतात. तर याची असणाऱ्याची काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी आकृती आहे माझ्याकडे काढलेली. तर त्याच्यामधले पहिलं असणार जे काही क्रॅब म्हणजे खेकडा, बरोबर. त्याला खेकड्यामध्ये अनेक पाय त्या ठिकाणी असतात, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलं स्पायडर, ज्याला आपण त्या ठिकाणी कोळी म्हणताना दिसतो, बरोबर. कोळ्याचं जाळं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल, त्याच्यामध्ये राहणारा जो काही स्पायडर जो आहे तर त्याला सुद्धा 2पेक्षा जास्त स्पायडर. त्याच्यानंतर स्कॉर्पियन, प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल किंवा त्या ठिकाणी मी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये स्कॉर्पियन त्या ठिकाणी विंचू त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारी जी काही मिलीपेड, काय आहे मिलीपेड, बरोबर. त्याच्यानंतर आकृतीमध्ये या ठिकाणी मी सेंटीपेड दाखवली, सेंटीपेड ज्याला आपण त्या ठिकाणी पैसा म्हणतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे अनेक पैसे त्या ठिकाणी तुम्हाला जमीन जी आहे तर त्या जमिनीवर अशा प्रकारचा प्राणी ज्याला आपण त्या ठिकाणी सेंटीपेड म्हणताना तो दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं आपल्याला कॉकरोच, काय सांगितलेले कॉकरोच, झुरळ ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर आकृतीमध्ये या ठिकाणी मी बटरफ्लाय दाखवलं, फुलपाखरू जे आहे तर ते फुलपाखरू त्या ठिकाणी दाखवलेले, काय दाखवलेले बटरफ्लाय. त्याच्यानंतर हनी बी, मधमाशी तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे, काय सांगते मी हनी बी, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणता दिसतोय मधमाशी जी आहे तर ती मधमाशी त्या ठिकाणी म्हणतात. आता पान नंबर 70 त्या पुस्तकामधलं पान नंबर 70 जर तुम्ही त्या ठिकाणी काढलं तर त्याच्याबरोबर आपल्याला अशा पद्धतीचे असणारे काही सेंटीफीड त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर झुरळ त्या ठिकाणी दाखवली, झुरळाची आकृती दाखवली.
स्कॉर्पियन आहे, विंचू आहे, त्याच्यानंतर बटरफ्लाय त्या ठिकाणी, फुलपाखरू त्या ठिकाणी. ते झुरळ जे आहे तर त्या झुरळाचं तुम्ही जर त्या ठिकाणी आकृती जर पाहिली किंवा प्रत्यक्ष झुरळ तुम्ही त्या ठिकाणी पाहिली, त्याच्यामध्ये डोकं आहे, थोरॅक्स म्हणजे उदर आहे, त्या ठिकाणी पंख दाखवलेले, झुरळाला त्या ठिकाणी जे काही अपेंडेजेस जे आहे, उपांग जे आहे तर त्या उपांगाच्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की उपांग जे आहे तर त्या उपांगाच्या 3 जोड्या आहेत. बरोबर. पाय जे आहेत तर ते पाय जर पाहिले तर 6 पाय त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 70 वर आपल्याला एक प्रश्न आहे की फाइंड आउट सांगितले, शोध घ्यायला सांगितलेले की व्हॉट इज चिटिंग. काय प्रश्न आहे की व्हॉट इज चिटिंग. आपण म्हटलंय की चिटिनेस हेक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड द बॉडी. जे काही आर्थ्रोपोडा गट जो आहे तर त्या आर्थ्रोपोडा गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर काय दिसतं आपल्याला की असणारे जे काही चिटिन जे आहे तर त्या चिटिनचं बाह्य कंकाल त्या ठिकाणी असतं. तर ही चिटिन जे आहे तर ते चिटिन म्हणजे काय. आता काय सांगताय की चिटिन इज ए टाईप ऑफ पॉलिसॅकराइड. चिटिन जो आहे तर तो चिटिन काय आहे तर पॉलिसॅकराइड जो आहे, हा पॉलिसॅकराइडचा त्या ठिकाणी एक प्रकार जो आहे तर तो प्रकार त्या ठिकाणी. इट्स केमिकल फॉर्म्युला इज C8H13O5N ब्रॅकेट कम्प्लीट N. अशा प्रकारचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी फक्त ऐकायचं काम करायचं, ते माहिती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे. इट इज ए लॉंग चेन ऑफ पॉलिमर्स ऑफ N ऍसिड ग्लुकोमॅन्स विच इज ऍक्च्युअली ए डेरिव्हेटिव्ह ऑफ ग्लुकोज. ह्याचे काय असणार जे काही लांबच लांब अशा प्रकारची पॉलिमर जे आहे तर त्या पॉलिमरची त्या ठिकाणी चेन त्या ठिकाणी असते, शृंखला त्या ठिकाणी असते आणि हे आपल्याला ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोज पासून त्या ठिकाणी ते मिळताना दिसतो. इट्स प्रायमरी कंपोनंट काय सांगितले, इट इज ए प्रायमरी कंपोनंट ऑफ सेल वॉल इन फंगी, द एक्झोस्केलेटन इन आर्थ्रोपॉड्स सच ॲज क्रुस्टेन्स अँड इन्सेक्ट्स. आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की सर्वसाधारणपणे बुरशी जी आहे, फंगी जी आहे तर त्या फंगींमध्ये सेल वॉल जे आहे, पेशीभित्तिका जी आहे तर ती पेशीभित्तिकेमध्ये हे चिटिन जे आहे तर ते चिटिन त्या ठिकाणी आढळून असते. ज्या ठिकाणी आर्थ्रोपोडा गट जो आहे तर त्या आर्थ्रोपोडा गटामध्ये आपण पाहिले की त्याच्या शरीराच्या होती अशा प्रकारचं चिटिन याचं असणार ते काही हेक्झोस्केलेटन जे आहे तर ते हेक्झोस्केलेटन त्या ठिकाणी असतं, म्हणजे कीटक वर्ग जो आहे तर त्या कीटक वर्गामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. इन मेनी मेडिसिन्स चिटिन इज युज्ड. अनेक प्रकारचे असणारे जे काही औषधं जे आहेत तर त्या औषधामध्ये हे जे काही चिटिन जे आहे तर त्या चिटिनचा त्या ठिकाणी वापर केला. द इंडस्ट्रियल प्रोसेसेस अँड द बायोटेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट आल्सो यूज चिटिन. या ठिकाणी औद्योगिक असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही बायोटेक्नॉलॉजी जैव तंत्रज्ञान जे आहे तर याच्यामध्ये अनेक असणारे जे काही प्रयोग जे आहेत तर त्या प्रयोगामध्ये काय केला तर चिटिन जे आहे तर त्या चिटिनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पेज नंबर 70 वर एक प्रश्न आहे पहा, लेटेस्ट थिंक, विचार करायला आपल्याला सांगितले. आता काय सांगितले की व्हॉट टाईप ऑफ बेनिफिट्स अँड हार्म ऑकर टू द ह्युमन फ्रॉम द एनिमल्स ऑफ द फायलम आर्थ्रोपॉड. हा तो काही संधिपात संघ जो आहे तर त्या संधिपात संघामधले असणारे जे काही कीटक जे आहेत तर त्या कीटकांपासून मानवाला होणारे जे काही फायदे किंवा तोटे त्या ठिकाणी कोणते. त्या ठिकाणी आपण पहा कोणकोणते आहे तर खेकडा आहे, कोळी आहे, विंचू आहे, मिलीपेड आहे, सेंटीपेड, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनी अशा प्रकारचे प्राणी आहेत. आता याचा त्या ठिकाणी मानवाला फायदा आणि तोटा हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा काय सांगताय की सम इन्सेक्ट्स आर युजफुल फॉर अस. या गटामधले काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी आहेत. वी गेट मेनी प्रॉडक्ट्स फ्रॉम देम. आणि या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमधून पासून आपल्याला अनेक त्या ठिकाणी पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. उदाहरणार्थ पहिलं आपल्याला सांगता येईल हनीबी, मधमाशी. त्याच्यानंतर 8वीला 9वीला तुम्ही त्या ठिकाणी लॅक इन्सेक्ट, काय शब्द आहे लॅक इन्सेक्ट.
आता लॅक इन्सेक्ट म्हणजे काय, लाखेचा किडा. आता ही लाख तुम्ही पाहिली असेल, पोस्ट ऑफिस असेल तर त्या पोस्ट ऑफिसमध्ये बॅगा ज्या आहेत तर त्या सेल करण्यासाठी लॅक इन्सेक्टचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करा. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल सिल्क वार. नवीला आपण पाहिजे सिल्क वार, जे रेशमाचा असणारा तो काही किडा. हे जे असणार ते काही इन्सेक्ट जे आहे तर ते इन्सेक्ट काय करतात, प्रोव्हाइड अस विथ हनी, वॅक्स अँड लॅक. या ठिकाणी हनी बी जे आहे तर त्याच्यापासून आपल्याला हनी मिळताना दिसतं. लॅक इन्सेक्ट जे आहे तर त्याच्यापासून लॅक म्हणजे लाख जे आहे तर ती लाख त्या ठिकाणी मिळताना दिसते. तर सिल्क वार्म जे आहे तर त्याच्यापासून सिल्क जे आहे तर ते सिल्क त्या ठिकाणी मिळताना दिसतं. द कल्चर एक्सपेरिमेंट्स आर डन ऑन दिस एक्सपेरिमेंट फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ दिस सबस्टन्स. आणि म्हणून या ठिकाणी यांची असणारी काही शेती जी आहे, हनी बी असेल, सिल्क वार्म असेल, यांची शेती जी आहे तर ती शेती त्या ठिकाणी केली जाते. आणि याच्यापासून मोठ्या प्रमाणावर आपल्याला मध असेल, लाख असेल किंवा रेशीम जे आहे तर ते रेशीम त्या ठिकाणी मिळवलं जातं. पुढे पाहता काय सांगता येईल की बटरफ्लाय हेल्प इन द पॉलिनेशन ऑफ द कॉर्प्स अँड आर दस हेल्पफुल फॉर द फार्मर्स अँड द गार्डनर्स. फुलपाखरं आपण त्या ठिकाणी पाहिजे. फुलपाखरं काय करता नसतात, पॉलिनेशन म्हणजे त्या ठिकाणी परागीभवनाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये काय करता नसतात, मदत करतात. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी शेत जे आहे, आपले जे काही फार्मर्स जे आहेत, शेतकरी जे आहेत तर त्यांचं असणारं ते काही शेत जे आहे तर त्या शेतामध्ये असणारं जे काही पीक जे आहे तर त्या पिकाचं परागीभवन करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात. त्याच्यानंतर लेडी बग्स बिटल इज अन इन्सेक्ट विच ऍक्ट ऍज द नॅचरल पेस्ट कंट्रोल ऍज इट अटॅक्स द अदर हार्मफुल इन्सेक्ट पेस्ट. दुसरं आपल्याला सांगितलंय लेडी बग बेटर. नाव फक्त लक्षात ठेवा, लेडी बग बेटर. हा जो असणारा जो काही किडा जो आहे, हा किडा काय करता नसतो, इतर असणारे जे काही घातक अशा प्रकारचे असणारे ते काही कीटक जे आहेत तर त्या कीटकांना त्या ठिकाणी खाताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नॅचरल पेस्ट कंट्रोल, नैसर्गिकरित्या या ठिकाणी कीड जे आहे तर त्या किडीचं नियंत्रण त्या ठिकाणी लेडी बग बॅटल जो आहे तर तो त्या ठिकाणी करताना दिसतो. पुढे इन बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड इट इज वाईडली. या ठिकाणी जैविकरित्या आपल्याला त्या ठिकाणी कीड जे आहे तर त्या किडीचं जर त्या ठिकाणी नियंत्रण करायचं असेल तर लेडी बग बेटल हा आर्थ्रोपोडा गटामधला असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी काय केला, तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. सम इन्सेक्ट्स ऑन द कॉन्ट्ररी आर व्हेरी हार्ड. आपण या ठिकाणी उपयोगी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कीटक त्या ठिकाणी पाहिले. याच्या उलट काही असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक कसे आहेत, मानवाला त्या ठिकाणी घातक त्या ठिकाणी. उदाहरणार्थ त्या ठिकाणी मॉस्किटो. बरोबर. कोणकोणते सांगता येईल आपल्याला, तर मॉस्किटो मच्छर. त्याच्यानंतर बेड बग. बेड बग म्हणजे काय, ढेकूण. पण ढेकूण आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर लिस, लिखा किंवा ओवा डोक्यामध्ये असणार ओवा असेल, लिखा असेल, हे काय करता दिसतात, आर ब्लड सकिंग पॅरासाइट. मॉस्किटो असेल, जे मच्छर असेल, ढेकून असेल, ओवा किंवा लिखा असेल, हे काय करत असतात, रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतात. विच कॅन स्प्रेड द डिसीज. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, तर रोग जो आहे तर तो रोग प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो. मॉस्किटो इज ए व्हेक्टर फॉर डेंग्यू. आपण मागे 8वीला त्या ठिकाणी पाहिलेले की मॉस्किटो जो आहे तर त्या मॉस्किटोमुळे काय होता नसते, डेंग्यू रोगाचा प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो. किंवा फ्लेरिसिस, मलेरिया, हिवताप त्या ठिकाणी पसरू शकतो. हत्तीपाय हा जो काही रोग जो आहे तर त्याचा प्रसार त्या ठिकाणी त्या मच्छरमुळे त्या ठिकाणी होऊ शकतो. सम आर बिटिंग इन्सेक्ट्स दॅट कॅन कॉज वुंड्स, सम कॉज ॲलर्जीज ऑफ द व्हेरियस काइंड. काही असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते चावताना दिसतात आणि याच्यामुळे काय होता नसते, जखम त्या ठिकाणी होता नसते किंवा काही त्वचेची असणारी जी काही ॲलर्जी जी आहे तर ती ॲलर्जी त्या ठिकाणी होता नसते. द ग्रेन्स अँड क्रॉप्स आर डिस्ट्रॉइड टू ग्रेट एक्सटेंट बाय द इन्सेक्ट. काही असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक काय करता नसतात, तर अन्नधान्य जे आहे तर त्या अन्नधान्याचं नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी करता नसतं. इन दिस वे
insects belonging to the phylum Arthropoda are harmful to health, wealth and peace of the mind. म्हणजे या ठिकाणी आर्थ्रोपोडा असणारा जो काही गट जो आहे तर त्या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय सांगता येईल आपल्याला, आरोग्य असेल, संपत्ती असेल किंवा आपली जी काही मानसिक शांती जी आहे तर ती काय करता नसतात याच्यासाठी घातक त्या ठिकाणी असू शकतात. येतोय. त्याच्यानंतर तर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारायला पहा, विच आर द अॅनिमल्स फ्रॉम फायलम आर्थ्रोपोडा दॅट हॅव शॉर्टेस्ट अँड द लॉंगेस्ट लाईफ स्पॅन. की हा जो काही संधिपात प्राणीसंघ जो आहे तर त्या संधिपात प्राणीसंघामध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुर्मान असलेले प्राणी त्या ठिकाणी कोणते. द शॉर्टेड लाईफ स्पॅन मे फ्लाय. काय नाव आहे, मे फ्लाय. सर्वात कमी त्या ठिकाणी आयुर्मान आहे, अबाउट 24 hours. 24 hours. उदाहरणार्थ पावसाळ्याच्या दिवसामध्ये पहा आपल्या लक्षात येत नसतं, प्रकाशाच्या दिशेने कीटक त्या ठिकाणी येताना दिसतात, पतंगासारखे असतात ते येताना दिसतात आणि काही तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ते मरून पडताना दिसतात. असं तुम्ही त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईटचा असणारा जो काही पोल जो आहे तर त्या पोल भोवती मे फ्लाय त्या ठिकाणी असतात. सर्वात कमी त्या ठिकाणी आयुष्य काल जो आहे किती तासाचा, 24 तासाचा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर लॉंगेस्ट लाईफ स्पॅन, सर्वात जास्त असणारा जो काही लाईफ स्पॅन जे आहेत, आयुष्यमान जे आहे तर ते आहे लॉबस्टर. कशाचा आहे, लॉबस्टर. अबाउट 100 years, जवळजवळ 100 वर्षाचा त्याचा असणारा जो काही लाईफ स्पॅन जो आहे तर तो लाईफ स्पॅन त्या ठिकाणी असतो. आणि तिसरा प्रश्न आपल्याला विचारला पहा की व्हाय हॅज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट डायरेक्टली कम्प्लीट द ह्युमन्स फॉर फूड. म्हणजे अन्नासाठी फक्त याच संघातील जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक हे प्राणी मानवाबरोबर थेट संघर्ष करताना दिसतात. बरोबर, मानव तर अन्नासाठी संघर्ष करतो पण या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी सुद्धा मानवाबरोबर थेट संघर्ष त्या ठिकाणी करतात. आता काय करतात सपा, द स्टँडिंग कॉर्प इन द फील्ड कॅन बी टोटली रुइन्ड बाय द इन्सेक्ट. टोळधाड त्या ठिकाणी असेल, काही कीटक जे आहेत तर ते कीटक काय करतात असतात, उभं असणारं जे काही पीक, आता उभं म्हणजे आपलं जे काही शेत जे आहे तर त्या शेतामधलं असणारं जे काही पीक जे आहे तर ते पीक काय करताना दिसतात, टोटली त्या ठिकाणी खाऊन घेताना दिसतात. उदाहरणार्थ टोळधाड, त्यालाच त्या ठिकाणी लोक्टस त्या ठिकाणी म्हटलेले पहा, लोक्टस. त्याला आपण काय म्हणतो, टोळधाड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ही टोळधाड काय करताना दिसते, आपलं संपूर्ण असणारं जे काही पीक जे आहे तर ते पीक त्या ठिकाणी खाऊन घेतात. म्हणजे लोक्टस कॅन डॅमेज द कॉर्प्स व्हेन द अटॅक इन द 1000 ऍट ए टाइम. हजारोच्या कीटक जे आहेत तर ते कीटक काय करत असतात, पीक जे आहे तर त्या पिकावर त्या ठिकाणी हल्ला करताना दिसतात. त्याचबरोबर द ग्रेन्स आर ऑल्सो इन्फेस्टेड बाय द व्हरायटी ऑफ द इन्सेक्ट लाईक ॲन्ट्स, व्हेबिल्स, बिटल्स एक्सेट्रा. त्याचबरोबर मुंगे असतील, त्याच्यानंतर आपलं सांगितलं काही किडे जे आहेत, पोर किडे त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, बिटल्स आहेत, हे सुद्धा काय करताना दिसतात. अन्न जे आहे तर त्या अन्नात आपलं ग्रेन जे आहेत, धान्य जे आहे तर त्या धान्याचं नुकसान त्या ठिकाणी करतात. आणि देअरफॉर वी कॅन सेट दॅट ओनली इन्सेक्ट कम्पीट विथ द ह्युमन्स फॉर द फूड. आणि म्हणून अन्नासाठी फक्त याच गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करतात, मानवाबरोबर थेट त्या ठिकाणी संघर्ष करतात असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. का पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणार तो काही फायलम मोलुस्का म्हणजे मृदुकाय प्राणी संघ जो आहे तर याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.